कुठेतरी शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच समाजामध्ये नीच प्रवृत्ती त्या शेतकऱ्याला मागे ओढायचं काम करतात। मी आज आहे कोरफळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर या गावामध्ये। या मावशीची बाग आहे। या बागेवरती कोणत्या तरी समाजकंटकाने, ज्याला यांची प्रगती देखवली नाही, ज्याला हे पुढे जात आहेत हे देखवलं नाही, त्याने तणनाशक फवारलं आणि हे मागचे 4 वर्ष तो करत आहे। हे जेव्हा तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली। याच्या पाठीमागे इथले स्थानिक राजकारणी पण दबाव आणतायत आरोपीला वाचवण्यासाठी आणि ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे। आज ही गोष्ट एका शेतकऱ्यावरती आली आहे, उद्या प्रत्येकावरती येईल। ह्या जर प्रवृत्ती ठेचल्या नाहीत तर किती अडचणीची गोष्ट आहे बघा। या माऊलीनं वर्षभर याच्यामध्ये मेहनत घेतली आहे आणि हे आता घाबरतायत। हे म्हणतायत की त्यांना एकच मुलगा आहे, आम्ही जर कारवाई केली तर परत आमच्या घरावरती काय झालं तर हे तर आता बागेवरती आलंय, पण उद्या जर घरावरती आलं तर ही म्हणजे ह्या नीच प्रवृत्तीला ठेचणं गरजेचं आहे। या माऊलीला आपल्याला आधार देणं गरजेचं आहे। या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या वरती एवढी आसमानी संकट कोसळत आहेत, त्याच्यामध्ये जर ही अशी संकट कोसळायला लागली आणि ह्या जळक्या वृत्ती जर शेतकऱ्याला संपवायला लागल्या तर शेतकरी कुठे टिकेल? मावशी हे किती वर्षापासून? 4 वर्ष झालं बघा साहेब हे आहे। आम्हाला कळत नव्हतं, पण आम्हाला गेल्या वर्षी बी फवारलं आणि अशी काटाडीवर बल्ल्यापासून आम्हाला माहिती झालं हीच करते कोणतर म्हणून। पण यंदा आमच्या पोरानं बघितलं, फवारा ठेवून पळून गेल्याला बघितली हाय व्यक्ती माहिती आहे, पण आम्हाला नाव सांगायला येत नाही साहेब। मी तुमच्याकडे आलोय फक्त आधार देण्यासाठी। तुम्हाला इथून पुढे कोणतीही अडचण आली तर मी कायम तुमचा आधार आहे। कोणालाच घाबरायची गरज नाही। तुमचा आधार आहे मोठा आहे आम्हाला, प्रबंध करण्याची आपल्याकडे ताकद। महाराष्ट्रानं मला आधार द्यावा एवढीच माझी विनंती आहे। महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती तुमच्या पाठीमागे उभा राहील। माझी महाराष्ट्रातील जनतेला हात जोडून विनंती आहे, तुमच्या परीने जेवढी जमन, फुल नाही फुलाची पाकळी, खाली नंबर देतोय मावशीचा बँक अकाउंट नंबर, त्याच्यावरती टाका। ह्या बागेला आम्ही द्राक्ष बागायतदार संघाच्या मदतीने थोडंसं उभं करायचा प्रयत्न करू। याच्यामधून पाहिजे ते उत्पन्न येणार नाही, पण ही बाग टिकवायचं आणि याच्यामधून आलेलं उत्पन्न आणि तुम्ही केलेली मदत तीच या शेतकऱ्याला उभं करेल। आणि माझी प्रशासनाला विनंती आहे, अजून पण राजकारण्यांचे चाटे बनू नका, आता तरी सामान्य माणसाचे व्हा, नाहीतर हा शेतकरी एक दिवस तुमच्यासाठी पण रुग्ण काढेल आणि त्यावेळेस तुम्हाला सहन होणार नाही। तुम्ही आता भेट देऊन आलात त्या शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालं। तणनाशकाची फवारणी ज्या द्राक्ष बागेवर झाली आणि ज्यांनी कोणी केली आहे ते संशयित आहे, त्यांची नावं पोलीस स्टेशन मध्ये दिली गेलेली आहेत आणि मी स्वतः पाहिलं की अतिशय मोठं नुकसान त्या गरीब 1 एकर द्राक्ष आणि जीवतोड मेहनत घरातली 3 माणसं करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारची बाग होती आणि खूप मोठं नुकसान त्याचं झालेलं आहे। त्याचा पोलिसांनी दखलपात्र गुन्हा म्हणूनच ह्याची नोंद घेऊन तपास केला पाहिजे, कारण हे जसं मनुष्याला नुकसान तसं प्रॉपर्टीला नुकसान आहे आणि ज्याचं जीवनमान त्याच्यावर आहे संपूर्ण त्या कुटुंबाचं। त्याचं जवळजवळ न भरून येणारं 30-35 लाख रुपयाचं जर बाग आली असती तर एवढं उत्पन्न निघालं असतं। एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आणि ह्याचा कसल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे। ते करतायत, ते करतील याच्याबद्दलही मला विश्वास आहे, कारण त्यांना पोलिसांनी, इन्स्पेक्टरनी, त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी बघून गेलेले तिथं। पण ही प्रवृत्ती ही अतिशय नीच प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला कुणी पाठबळ देता, पाठीशी राहता, त्याला खतपाणी घालता कामा नये, याचा निषेधच केला पाहिजे। मागील 4 वेळेस झाला असं शेतकऱ्यांचं म्हणणं आलंय तर ही 4थी वेळ आहे। पण ते बिचारे दबावाला बळी पडून कधी माल आलेल्याला बाबळीचे फाटे तोडून त्या काट्यानी सगळ्या त्या फळाला, द्राक्षाला फाडायचं काम केलेलं, म्हणजे भोकं पडली।
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.